माननीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रकाशदादांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी हात घातला आणि तो आमच्या जिल्ह्यातला विषय. अध्यक्ष महोदय, अशा भेसळीचे प्रकार मनुष्याच्या जीवनावरती प्रचंड परिणाम करणारे या ठिकाणी आहेत. हे तुम्हाला कल्पना आहे, आम्हाला कल्पना आहे. अध्यक्ष महाराज, ही जे तीर्थपुरीचे ग्रस्त आहेत, मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की या अगोदर सुद्धा या माणसावरती किंवा या इंडस्ट्रीवरती अशा प्रकारच्या धाडी पडल्या होत्या का, पहिला प्रश्न माझा. आणि वारंवार जर अशा प्रकारची भेसळ करायची प्रवृत्ती असेल आणि काही नमुन्यामध्ये सिद्ध झाले जरी असेल तर मग या उद्योगाच्या मालकाला अजून अटक का झाली नाही. दुसरी माझा प्रश्न आहे की याला जर याच्यामध्ये भेसळ झाली असेल तर याला अटक केली जाणार आहेत का. अध्यक्ष महोदय, आपण आपल्या उत्तरामध्ये मान्य करतो की केमिकल एसेन्स मिश्रित तूप या ठिकाणी वापरल्या एसेन्स टाकून मग ते डालडा असेल, पाम तेल असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील या गोष्टी संपूर्ण मिसळून त्यांनी हा संपूर्ण गेले अनेक वर्ष पहिल्यांदाही या दुकानदारावरती कारवाई झाली होती. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदाही धाड पडली होती, त्याही वेळेस असंच झालं होतं. अध्यक्ष महोदय, त्यामुळं हा हॅबिच्युअल गुन्हेगार आहे. हा ना पोलिसाला मानतो ना तुमच्या FDAला तुम्हाला मानतो. त्यामुळे अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भातली जी भूमिका माननीय दादांनी घेतली त्या संदर्भात हे कायदे कठोर करून या सर्व लोकांना एक शासन केलं जाईल का. आणि हे जे रॅकेट आहे जालना जिल्ह्यामधलं, हे रॅकेट भेसळीचं रॅकेट पूर्णतः उद्ध्वस्त केलं जाईल का, हा माझा बेसिक प्रश्न.